दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। मंगेशकर रुग्णालयाने पुणे महानगरपालिकेचा तब्बल 27 कोटी 38 लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलाय। मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत प्रॉपर्टी टॅक्सचं बिल साम टीव्हीच्या हाती लागलंय। मंगेशकर रुग्णालयाने 2019 पासून हा टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स भरलेलाच नाहीये। पुणे महानगरपालिका 2019 पासून मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत प्रॉपर्टी टॅक्ससाठी पाठपुरावा करतेय। पैसे भरल्याशिवाय रुग्णालयाला ऍडमिट करून न घेतल्याने मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या संपर्कात आहेत। नितीन, काय नेमकं प्रकरण आहे? निश्चितपणे आपण पाहिलंय की रुग्णाने पैसे भरले नाही, त्यामुळे ऍडमिशन नाकारलं आणि त्या महिलेचा आकस्मिक आणि दुर्दैवी मृत्यू झाला। काही लाखांसाठी हे त्यांचं ऍडमिशन नाकारलं किंवा उपचार नाकारले। मात्र त्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांहून अधिकचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलेला आहे आणि तो काही 1 वर्ष 2 वर्षातला नाही, मागच्या काही 5-7 वर्षातला आहे। 2019 पासून हा टॅक्स भरला जात नाहीये। महापालिका वारंवार पुरवठा करते, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रॉपर्टी टॅक्स देखील भरत नाही। महापालिका ज्या सुविधा रुग्णालयाला देते, पाणी असेल, अग्निशमन असेल, रस्ते असेल, त्याचा वापराच्या बदल्यात प्रॉपर्टी टॅक्स आणि तोही सवलतीच्या दरात आकारला जातो, मात्र तोही भरला गेला नसल्याचं ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। आणि कोट्यवधींचा हा टॅक्स आहे। एकीकडे रुग्णांची अडवणूक करण्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे रुग्णालयाची ही एक बाजू देखील या निमित्ताने समोर आलेली आहे। मात्र नितीन, 2019 पासून पालिकेकडनं कारवाई का नाही करण्यात आली? एकही वर्षामध्ये का कारवाई झाली नाही? त्याबाबत काही समोर आलंय किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली? कोण पाठीशी? पालिका हा प्रॉपर्टी टॅक्स भरून घेण्यासाठी रुग्णालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र रुग्णालय प्रशासन असेल किंवा तो ट्रस्ट असेल, जो ट्रस्ट हे रुग्णालय चालवतो, त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत नाही किंवा न्यायालयीन कारणं दिली जातात आणि प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचं टाळलं जात आहे। आधी मोठं हॉस्पिटल असल्यानं महापालिकेने कुठली दंडात्मक किंवा कडक कारवाई केली नाही अशी माहिती समोर येते। आता या प्रकरणानंतर कदाचित 27 कोटींचा टॅक्स थकलाय, त्यामुळे आता काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं होणार आहे।